नमस्कार सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांचं प्रचंड कडकडाट आणि मुंबईकरांचं प्रेम. थँक्यू व्हेरी मच. ओ टू कॉम बॉक्स. नमस्कार प्रेक्षक वर्ग, तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर सुपेश कामतेकर, माझ्याबरोबर जोडले गेले प्रतीक माने, व्हॉइस ऑफ रायगड, बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा विशेष व्यावसायिक पुरुष अप्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धा पाहायला मिळते. आजचा अंतिम दिवसामध्ये आपल्याला सेमीफायनल प्रतीक सर पाहायला मिळते. या ठिकाणी ISPL विरुद्ध इंडियन नेव्ही. माझ्यावर जोडले गेले प्रतीक सर. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे आजच्या या ब्लॉकबास्टर दिवसामध्ये. अंतिम चरणाकडे ही स्पर्धा येऊन टेपली आहे. बिग फाईट महामुकाबला असणार आहे ISPL विरुद्ध इंडियन नेव्ही. कालचे काय दोन्ही संघांचे धमाकेदार सामने पाहायला मिळालेत. आज देखील जबरदस्त लढत या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच प्रतीक सर, या ठिकाणी चढाई करण्यासाठी ज्याच्या नावाची चर्चा आपण पाहतोय, रोहित तोमार जर्सी क्रमांक 1 मध्ये दाखल होतो. इंडियन नेव्हीचा खेळाडू. या ठिकाणी ISPL ने पहिल्या चढाईमध्ये 2 पॉईंट घेतलेत बरं का. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करेल, परंतु पाठीमागे लक्ष नाहीये. लक्ष नाही म्हणजे या ठिकाणी रोहित तोमर वरती हल्ला. जर्सी क्रमांक 13 आपल्याला पाहायला मिळतो रविकुमार. आणि जर्सी क्रमांक 1 वरती रविकुमार वर झालाय हल्ला. मैदानावरती होतोय कल्ला. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. चढाईसाठी गेलाय सर. कालचा दिवस या खेळाडूने गाजवलाय. नीरज मिसाल, रायगडचा टायगर, चढाईसाठी. नक्कीच प्रतीक सर, या ठिकाणी जर्सी क्रमांक 10 म्हणजे कालचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला, अप्रतिम खेळ केला आणि आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनल मध्ये पहिला पॉइंट पाहायला मिळतोय. नीरज मिसाळ, कोल्हापूरचा रायगडचा टायगर. आणि प्रत्युत्तर कुणाचा असणार आहे? भारतातील सर्वात मोठा स्टार खेळाडू भारत. भरत हुड्डा देखील अप्रतिम चढाई करताना प्रतीक सर आपल्याला पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 20 मध्ये आपल्याला चढाई करताना पाहायला मिळतोय. किशोर जट या देखील खेळाडूने कालच्या दिवसामध्ये चुरशीच्या क्षणाला त्यांनी महत्वाचा पॉईंट टिपला आणि आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण पॉईंट आणून दिला आहे. पाहिलं तर खरं तर आपण या खेळाडूला जर आपण पाहिलं, अप्रतिम पॉईंट हँड टच केला जातो. या ठिकाणी जर्सी क्रमांक 13चा खेळाडू नितेश याला बाद करताना पाहायला भेटेल. म्हणजे पहिलाच जर पाहिली तर टांगेती तलवार आपल्याला या ठिकाणी इंडियन नेव्ही या संघावरती पाहायला भेटेल. पहिलाच रणशिंग फुकलंय मित्रांनो. चढाईसाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 मध्ये चढाई करताना हिमांशू, इंडियन नेव्हीचा खेळाडू. चांगला फुटवर्क पाहायला मिळतो. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. पाहूया ऑफिशियल संपर्क काय निर्णय देतील. या ठिकाणी एमटी रेड आपल्याला पाहायला भेटेल. पंचांकडून निर्देश दिले जात आहेत की फक्त आपण त्या लाईनीवरती पाय ठेवला, त्यामुळे तो आपल्याला बोनस दिला जात नाहीये. जर्सी क्रमांक 10 साठी प्रतीक पाहायला मिळतात आपल्याला. नीरज कोण आलाय पुन्हा चढाईसाठी? ज्याने मागील चढाईमध्ये सुंदर हँड टच केलं होतं, तो चढाईसाठी आलाय. परंतु आता मात्र एवढं सोपं नसणार आहे या सामन्यामध्ये, कारण सुरजित सारखा एक्सपिरियन्स खेळाडू मैदानावरती आहे. मी म्हटलं ना, हा सामना एवढा सोपा नसणार आहे या रायगडच्या टायगरसाठी, नीरज मिसाळसाठी. नक्कीच जर्सी क्रमांक 13 ऍक्च्युअली अनलकी नंबर समजला जातो, परंतु त्या ठिकाणी रितेशने महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. प्रेक्षक चला या आपण सर्वजण लाईव्ह वरती पटापट आपल्या खेळाडूंना द्या प्रोत्साहन, आमच्या कॉमेंटेटरला द्या प्रोत्साहन, आमच्या आयोजन समितीला द्या प्रोत्साहन. आपण कुठून मॅच पाहता ते देखील आम्हाला सांगा. अप्रतिम चढाई पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 मध्ये हिमांशू पाहायला मिळतोय. अप्रतिम रनिंग हँड टच आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8चा खेळाडू शिवम गोरडे, कोल्हापूरचा रणगाडा या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. नाही, आज चालावं लागणार आहे ISPL संघाच्या सर्वच खेळाडूंना, पण तगडी टक्कर असणार आहे. एक्सपिरियन्स विरुद्ध यंग जनरेशन हा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. एकीकडे सुरजित आहे, भरत आहे, रिंकू आहे, त्याचप्रमाणे रोहित तोमर देखील आहे. परंतु हो एक्सपिरियन्स वरती यंग जनरेशन हवी होताना पाहायला मिळते. सुरजित मैदानावरच्या बाहेर जातोय. या ठिकाणी रायझिंग स्टार देखील आपल्याला पाहायला मिळतात. येणारे फ्युचर स्टार्स खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. चढाईसाठी पुन्हा एकदा रोहित तोमर जर्सी क्रमांक 1 मध्ये बादशाह ठरणार आहे. नक्की ज्या क्षणाला या ठिकाणी रोहित तोमरने जर्सी क्रमांक 4चा खेळाडू वैभव रबाडे याला बाद केलाय. आणि जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चढाईसाठी ISPL कडून आहे. चढाईसाठी किशोर जट, तो झट फट आणि फटाफट गुण मिळून येतोय किशोर जट. या चढाईमध्ये काय करणार आहे पाहावं लागणार आहे किशोर. हो
ही निर्गुण चढाई की काय लक्ष नव्हतं रिंकूचं, म्हणून पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न होता किशोर जटचा, परंतु Empty. पुन्हा एकदा प्रत्युत्तर असणार आहे सर या मोठ्या खेळाडूचं. रोहित तोमर डाव्या बाजूने सुरुवात करतो. रोहित तोमर आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. वैभव रबाडे रणगाडा, शिव पाटील यांनी मात्र या ठिकाणी कमेंट केली आहे. महत्वाची मॅच मित्रांनो पाहायला मिळते. आतापर्यंत प्रेक्षक जोडले झटपट पटापट 2100 प्रेक्षक आता ऑनलाईन आपल्या बरोबर जोडले गेलेत. पुन्हा चढाईसाठी पाहायला मिळतोय नीरज मिसाळ मॅन फ्रॉम रायगड. रायगडचा टायगर चढाई करताना पाहायला भेटेल. समोरचा जर आपल्याला चमू पाहायला भेटला तर 5 खेळाडू फक्त इंडियन नेव्हीचे पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी रोहित तोमर थोडंसं कॉलिंग करताना पाहायला भेटेल, कारण की महत्वाचे खेळाडू त्या टीम मध्ये आता पाहायला भेटत नाही. ते म्हणजे सुरजित नरवाल, कॅप्टन नाही आहेत, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. ही सुद्धा मला वाटतं निर्गुण चढाई करण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी इंडियन नेव्हीचा. इंडियन नेव्ही आता मात्र डिफेन्सवर आपला पूर्ण भार देऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, कारण आता डू ऑर डायसाठी आमंत्रित केलं जाईल या ठिकाणी ISPL संघाला. ही डू ऑर डाय आता ISPL साठी निर्णायक असणार आहे. नक्कीच 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 या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. डुआडाईची रेड आहे या ठिकाणी. चढाईसाठी जर्सी क्रमांक 13चा खेळाडू पाहायला मिळतो. रवी कुमार चढाई करतोय. मूळचा उत्तर प्रदेशचा खेळाडू आहे. या ठिकाणी चढाई करताना पाहायला भेटेल. पॉईंट घेणं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी. वा वा रोल किक या ठिकाणी पाहायला मिळते. रोल किक या ठिकाणी येताना पाहायला मिळते, परंतु इंडियन नेव्हीचे खेळाडू तोंडात रेडर आउट. या ठिकाणी रेडर आउट दिला जातोय आणि रिव्ह्यू देखील घेतला जातोय टीम ISPL पुणे या टीम कडून. पाहूया हा रिव्ह्यू कशा प्रकारे असेल, कोणाच्या बाजूने निर्णय लागणार आहे, कारण की आपल्याला ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. येथे शिरवाडकर सर चॅलेंज दिलं जातं या ठिकाणी ऑफिशियल्सला की मी खेळाडू बाद केलाय. बघूयात काय घडतंय मैदानावरती. ISPL संघाकडून हा रिव्ह्यू घेतला जातोय. इंडियन नेव्ही विरुद्ध ISPL. काय जबरदस्त किक केली होती या ISPLच्या खेळाडूने मध्यरक्षकाला. दोन्ही जे कॉर्नर आहेत ते मध्ये येऊन या खेळाडूला वाचू शकले नाही आहेत, काही बघावं लागणार आहे. जर हा गुण असेल ना तरी डू ऑर डाय चढाई सक्सेस झालेली आहे, आणि जर हा गुण नसेल तर ISPLच्या या रवी कुमारला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. नक्कीच 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 या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. रिव्ह्यू काय दिला जाईल, काय निर्णय दिला जाईल हे देखील खूप महत्वाचं आहे. पडताळणी केली जाते आमच्या थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये. सुपेश सर ही स्पर्धा केवळ आपल्यासाठी नाही तर या यंग खेळाडूंसाठी फार महत्त्वाची आहे, कारण प्रो कबड्डी जगतातील अनेक मोठमोठे दिग्गज या ठिकाणी या स्पर्धेकरता उपस्थित आहेत. फ्युचर हा पाहायला मिळणार आहे कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंचं. नक्कीच या बंड्या मारुतीबद्दल मी एक बोलायला नक्कीच मला आवडेल की बंड्या मारुतीने या ठिकाणी आहे ना एक व्यासपीठ उभं करून दिलंय. आता ह्यात कोणाला चमकायचं आहे आणि धमकायचं आहे हे त्या खेळाडूवरती आहे. एवढं मोठं चांगलं. पाहूया ISPLचा रिव्ह्यू या ठिकाणी. पहिला ओव्हर होताना पाहायला मिळतोय. गमावला रिव्ह्यू या ठिकाणी. रेडर आउट दिला जातो. जर्सी क्रमांक 13 मध्ये रवी कुमार ISPLचा खेळाडू. 6-6 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतंय. चढाईसाठी पाहायला भेटेल रोहित तोमर जर्सी नंबर 1. आणि रवी तुमारची सुद्धा ही चढाई डुओड असणार आहे. या चढाईमध्ये गुण मिळवावा लागेल आणि समोर जाऊन काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. डाव्या उजव्या कोपऱ्या रक्षकावर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानावरती. मैदान मात्र हलताना पाहायला मिळतंय प्रत्येक क्षणाला. काय फुटवर्क पाहायला मिळतोय. ओ इथे मिसबॅलन्स झाला कुठेतरी हा ISPL संघाचा. चढाई संपली होती सर, चढाई संपली होती, ऑलमोस्ट संपली होती. अजून थोडासा आत जर गेला असता ना रोहित तोमर तर या ठिकाणी ISPLच्या खेळाडूने त्याला पकडलं असतं, परंतु कॉर्नरकडे आहे ना संतुलन नव्हतं, कंट्रोल नव्हता. कंट्रोल हा खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. डोकं शांत ठेवणं हे खूप महत्वाचं प्रतीक सर. ज्या तुम्ही मोठ्या मॅचमध्ये खेळताना त्यात तुमचा माइंड खूप शांत असलं पाहिजे तर तुम्ही चांगला परफॉर्मन्स करू शकता. इथे इंडियन नेव्ही आता सध्या फॉर्म मध्ये येताना पाहिलं. काय जबरदस्त कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळालं इंडियन नेव्ही संघाचं. म्हणूनच हा संघ आतापर्यंत या स्पर्धेतील मोठा संघ मानला गेला. मागील साऊथ सेंट्रल रेल्वेला एका फार मोठ्या संघाला पराभूत करून हा संघ या मैदानावरती दाखल झाला आजच्या या दिवसामध्ये. आणि चढाईसाठी आलाय तो रायगडचा टायगर नीरज मिसाळ. नीरज मिसाळसाठी बोनस गुण ऑफ दिलेला आहे. काय रणनीती आखली आहे हे पाहावं लागणार आहे, कारण ही शेवटची चढाई नाही आहे नीरज मिसाळची, परंतु तरी देखील नीरज मिसाळसाठी बोनस गुण ऑफ दिलेला आहे. मला वाटतं नीरजला आतमध्ये घेऊन बाद करण्याचा एक स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आखली आहे.
आणि स्ट्रॅटर्जी देखील इंडियन नेव्हीची Successful. परफेक्ट सक्सेसफुल होतीये. काय जबरदस्त स्ट्रॅटर्जी म्हणावी लागेल. प्लॅनिंग करून आज इंडियन नेव्ही संघ हा मैदानामध्ये दाखल झालाय. पहिलाच लोन दिलाय ISPL वरती इंडियन नेव्हीने. चढाईसाठी आपल्याला भरत उड्डा पाहायला मिळतोय. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न ऑफिशियल पंचांकडनं येस बोनस पॉईंट दिला जातोय. भरत उडाल देखील माहिती आहे आता मला कुठे घुसून आतमध्ये पॉईंट मारायची गरज नाही, माझ्यासाठी बोनस ऑन आहे. आणि बोनससाठी जर पाहिलं तर भरत हुड्डा हा अप्रतिम बादशाह समजला जातो, म्हणून ते प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 2 अप्रतिम या ठिकाणी टॅकल करताना पाहायला मिळतो. हिमांशूकडनं अप्रतिम टॅकल केलाय. जर्सी क्रमांक 20 मध्ये जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी आपल्याला किशोर जट पाहायला मिळतो चढाई करण्यासाठी. फार पुढे जाऊन अँकल होल्डचा प्रयास होता. भरत हा खेळाडू उंचपुरा खेळाडू आहे, त्याला मिड लाईन पर्यंत जाणं खूप सोपं आहे. याचा विचार करणं गरजेचं आहे. नीरज मिसाळसाठी एक वेगळी प्लॅनिंग केली होती इंडियन नेव्हीने की बोनस घेऊन ऑफ दिला होता की बोनस घेऊन जा पण आम्ही तुला थांबवणार मैदानामध्ये. नक्कीच आज प्रेक्षक जोडलेत आमचे 2800 प्रेक्षक लगेच ऑनलाईन आले ती सामना पाहण्यासाठी, कारण की महत्वाची मॅच आहे, सेमी फायनल आहे. ही न पाहाल तर काय पाहणार आहात. म्हणून तर बंड्या मारुती सेवा मंडळाने तुमच्यासाठी एवढं मोठं आयोजन प्रेक्षक वर्ग करून दिलं आहे. संपूर्ण स्पर्धा तुम्हाला बंड्या मारुती ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवरती पाहता येईल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि होईल तितकं मित्रांनो शेअर करा. आज रेकॉर्ड ब्रेक झालाच पाहिजे. कालच्या दिवसामध्ये जॉली 1,09,000 प्रेक्षकांनी संपूर्ण स्पर्धा पाहिली आहे. प्रेक्षकांनो 1,09,000 प्रेक्षकांनी कालच्या दिवसामध्ये ही स्पर्धा पाहिली आहे. प्रतीक एवढे आपल्याला व्ह्युअर्स कालच्या दिवसामध्ये भेटलेत. आज रेकॉर्ड ब्रेक होणार आहे, कारण की फक्त आज 3 सामने आहेत. अंतिम दिवस आहे, अंतिम रजनी आहे या स्पर्धेची. येस नाहीये असलम या ठिकाणी खेळत नाहीये. कुठे बाहेर गावी असावा अन्यथा कुठे असावा आम्हाला त्याची कल्पना नाहीये, परंतु नाही खेळत आहे. या ठिकाणी चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा नीरज मिसाळला अजून या ठिकाणी सूर गवसला नाहीये. 7-16 आपल्याला पाहायला भेटते. या ठिकाणी जर पाहिलं युवा पलटणने आतापर्यंत रेड पॉइंट मध्ये 6 मिळवलेत, या ठिकाणी 8 मिळवले. टॅकल पॉइंट या ठिकाणी 5 आणि 0 1 पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत किशोर जट पॉइंट आतापर्यंत 3 पॉइंट या किशोर जटने मिळवलेत. त्यानंतर आपल्याला रविकुमार पाहायला भेटेल, त्यांनी देखील 3 पॉइंट मिळवलेत. पुढे जर पाहिलं या ठिकाणी नीरज मिसाळ आतापर्यंत 1 पॉइंट सर मिळवताना पाहायला मिळतोय. खेळावे लागेल या खेळाडूला आणि खेळतोय. जिथं मी बोलतोय आणि तिथं नीरज मिसाळ पॉइंट मारतोय. प्रतीक सर चालावंच लागणार आहे. अत्यंत महत्वाची स्पर्धा आणि अत्यंत महत्वाचा सामना आहे. इंडियन नेव्हीला जर या सामन्यामध्ये नमवलं ना तर अंतिम फेरीचं तिकीट या संघासाठी उघडं होणार आहे, खुलं होणार आहे. त्यामुळे अभ्यंतर क्षेत्ररक्षण रचावं लागणार आहे या ठिकाणी ISPL ला. भरत सारख्या मोठ्या खेळाडूला थांबवावं लागणार आहे आज या सामन्यामध्ये. काय घडतंय काय बिघडतंय पाहावं लागणार आहे. रोल किकचा प्रयास आहे आणि खेळाडू बाद केल्याचा दावा देखील आहे. समोरून तेवढा चांगला सपोर्ट मिळत नाहीये. वैभव रबाडे कुठेतरी बॅकफुटला उभा राहिलेला पाहायला मिळाला. एक रोल किक अतिशय इझी या ठिकाणी भरतने मिळवली आहे. नक्कीच जर आपल्याला जर हा सामना जिंकायचा नीरज मिसाळला जर पाहिलं तर आपल्याला किशोर जट सारख्या रेडरला देखील किशोर जट असेल, रविकुमार असेल, त्यांना सपोर्ट करावे लागणार. परंतु या ठिकाणी सपोर्ट करताना अप्रतिम पकड करताना कॅप्टन कूल आपल्याला पाहायला मिळतोय. सुरजित नरवाल कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, सिंगल टॅकल केलाय. अप्रतिम इंडियन नेव्ही सध्या तरी आघाडीवर दिसते 10 गुणाच्या मित्रांनो इंडियन नेव्ही, परंतु वेळ अजून. परंतु ह्या ठिकाणी आणखीन एक खेळाडू चांगला खेळताना पाहायला मिळतो, तो म्हणजे रोहित तोमार. आणि स्ट्रॅटर्जी आखली आहे इंडियन नेव्ही संघाने की नीरज मिसाळला शांत ठेवायचं, त्याला बोनस गुण द्यायचा, त्याला मैदानाच्या आत पाठवायचं. जेवढा वेळ नीरजला मैदानाच्या बाहेर ठेवणार तेवढं यश
इंडियन नेव्ही संघाला मिळत जाणार आहे, आपल्याला पाहायला मिळणार आहे आता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लोणची टांगती तलवार या ठिकाणी पाहायला मिळते टीम ISPL या टीमवरती. इंडियन नेव्ही सध्या फॉर्म मध्ये खेळताना पाहायला मिळते. चांगली चढाई आपल्याला पाहायला मिळते. भरत हुड्डा उंच आहे, ताकद आहे, संपूर्ण स्ट्रॅटर्जी आहे त्या खेळाडूकडे, कसं खेळायचं आहे. नाही, कडक सामना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. नीरज मिसाळ ही चढाई, जर का या चढाईमध्ये गुण मिळवलं तर लोण पासून थोडं मागे जाईल ISPL संघ, परंतु इथे जर नीरज मिसाळला थांबवलं तर पुन्हा एकदा लोणाचा बोजा स्वीकारायला लागणार आहे ISPL संघाला. हो नक्कीच, बॅक टू बॅक या ठिकाणी. परंतु इथे अप्रतिम डबल टाय होल्ड करताना पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 13 मध्ये खेळाडू पाहायला भेटेल नितेश, इंडियन नेव्हीचा खेळाडू. बॅक टू बॅक दुसरा लोन देखील दिलाय टीम ISPL या संघावरती. कमबॅक करावे लागेल या ठिकाणी. आता स्ट्रॅटर्जी टाइम आउट झालाय. आता कुठेतरी आपल्याला पाहायला भेटतील कोच संग्राम मांजरेकर सर. आता थोडं कानमंत्र देतील. जर्सी क्रमांक 5 या ठिकाणी इन होताना पाहायला भेटेल. 3200 प्रेक्षक. जर्सी क्रमांक 9 देखील आता आतमध्ये पाहायला भेटेल टीम ISPL कडून. आतापर्यंत सुंदर सामना पाहायला मिळाला आहे. भरतने आतापर्यंत रेड पॉईंट 6 मिळवलेले आहेत, तर हिमांशूने 2 गुण मिळवलेले आहेत. रोहित तोमरने देखील चांगला सपोर्ट दिला आज भरतला. 3 खेळाडू रेडच्या स्वरूपामध्ये मिळवलेले आहेत. तर सुरजित तरी डिफेन्समध्ये कुठं ऐकणार आहे आज. 2 खेळाडू इंडियन नेव्हीचे डिफेन्समध्ये अडकवलेत. तसेच नितेशने सुद्धा 2 खेळाडू आपल्या डिफेन्समध्ये अडकवलेत. पुन्हा एकदा भरत आलाय चढाईसाठी परत, आणि भरत जेव्हा चढाईसाठी येतो ना तेव्हा गुणच मिळवण्यासाठी तो चढाईसाठी येत असतो. नक्कीच नक्कीच प्रतीक सर, आपल्याला पाहायला भेटेल ही महत्त्वाची मॅच आहे. इथं खेळावे लागणार टीम ISPL, कारण की संपूर्ण जर पाहिलं आपल्या महाराष्ट्रातला सपोर्ट आपल्याला ISPL ला पाहायला मिळतोय. खेळावे लागणार या टीमला. जोरदार चढाई कराव्या लागतील, कमबॅक करावे लागेल टीम. अजूनपर्यंत फक्त 14 गुणाची आघाडी आपल्याला इंडियन नेव्ही पाहायला मिळतोय. चढाई करताना जर्सी क्रमांक 9 मध्ये रोहन ठिकाण आपल्याला पाहायला मिळतोय. फसलाय या ठिकाणी, पकड होताना पाहायला मिळते. रोहन केकन या ठिकाणी आपल्याला आउट होताना पाहायला भेटेल मित्रांनो. कोपर असो वा मधली फळी, कोणाला सोडणार नाही नीरज मिसाळ. जोवर मैदानावर आहे तोवर हार मानणार नाही. नक्कीच त्यात काही शंका नाही आहे. सपोर्ट करावे लागणार आहे तुम्हाला. नीरज मिसाळ या खेळाडूला, रवी कुमारला, नीरज किशोर जट या खेळाडूला देखील, या सर्व खेळाडूंना खेळावे लागणार आहे. वैभव रबाडे कोल्हापूरचा रणगाडा आपल्याला तर नक्कीच खेळावे लागेल, त्यात काही शंका नाही आहे. आतापर्यंत नीरजने चांगली कामगिरी केली आहे. 4 गुण मिळवले आहेत, परंतु आता मात्र अँकल होल्डमध्ये भरत अडकवतोय. भरत दुहेरी खेळ करताना पाहायला मिळतोय आज. तो डिफेन्स सुद्धा सांभाळतोय आणि रेडिंग डिपार्टमेंट सुद्धा सांभाळतोय. भरतने आतापर्यंत सर 7 खेळाडू रेडमध्ये बाद केलेत, तर 1 खेळाडू डिफेन्समध्ये मिळवला आहे गुण. आणि भरत आज संपूर्ण सामना आपल्या खांद्यावर घेऊन खेळताना पाहायला मिळतोय. हीच वेळ आहे आणि हाच टाइम आहे ISPL टीमसाठी. अभी नाही तो कभी नाही. खेळावे लागणार टीम, कमबॅक करावे लागेल टीम. जर विचार केला ना सर, तर आत्तापर्यंत आहे ना ISPLचा डिफेन्स तेवढा स्ट्रॉंग लागला नाही आज. पकड तेवढी मजबूत लागली नाही ISPLची. त्यामुळे हा जो स्कोर डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय ना, ISPL 10 आणि इंडियन नेव्ही 26, ते डिफेन्सचा मला वाटतं कुठेतरी कमतरता पाहायला मिळाली आतापर्यंत ISPL संघाची. नक्की तर सुरुवातच ज्यावेळेस केली होती ISPL संघाकडे 2 पॉईंट होते, तर एकंदरीत आम्हाला पण देखील असं वाटलं की आज ISPL कमबॅक करेल टीम, आज चांगली खेळणार ISPL. परंतु या ठिकाणी इंडियन नेव्हीने कमबॅक केलाय. फसलाय या ठिकाणी, पाहूया खेळाडू फसलाय खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोहित तोमर खूप खोलवर जाऊन चढाई करण्याचा प्रयत्न होता. जर्सी क्रमांक 20 मध्ये जो आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय रवी कुमार, त्याला पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी प्रयत्न असफल. परंतु चढाईसाठी पुन्हा पाहायला मिळतोय आणि चांगला सपोर्ट पाहायला मिळतोय. रवी कुमार, किशोर जट या ठिकाणी पुन्हा एकदा जाळ्यात अडकलाय. खेळाडू आउट होताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 13चा खेळाडू पाहायला भेटेल आपल्याला टीम इंडियन नेव्हीचा. सपोर्ट चांगला नितेश, त्याचबरोबर रिंकूने देखील चांगला सपोर्ट दिलाय. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला प्रेक्षक वर्ग, आज तुमच्या कमेंट थांबल्यात. आज तुम्हाला कमेंट कराव्या लागतील आपल्या खेळाडूंसाठी, आमच्या आयोजनासाठी, कारण की आज अंतिम दिवस आहे मित्रांनो.
आज शेवटचं आमची कॉमेंट्री असेल तुमच्यापर्यंत. उद्या कुठे स्पर्धा असेल, तुमच्या आशीर्वादाने जर मी आणि प्रतीक सर कुठे भेटले तर नक्कीच तुमचं आम्ही मनोरंजन करू. परंतु ही संधी आम्हाला मित्रांनो दिली होती म्हणजे बंड्या मारुती सेवा मंडळाने, त्यांचा आम्हाला विशेष आभार व्यक्त करावे लागतील. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली आहे. एका भारतीय स्तरावरील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सहजासहजी कोणाला अशी कॉमेंट्री करायला मिळत नाही आहे. परंतु बंड्या मारुती सेवा मंडळ आमच्यावरती विश्वास ठेवला. प्रतीक सर असेल, मी स्वतः असेल, सुपेश कामतेकर, आमचे टाकळे सर असतील, त्याचबरोबर तुमचा सर्वांचा लाडका आवाज तो म्हणजे ॲलन डिसोजा तो असेल. तर या चौघांनी आजपर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येकाला जी जी कामगिरी दिली आहे ती सर्वांनी कामगिरी पार पाडली आहे. डिफेन्स बरोबर नाही खेळत आहे. राईट 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 थोडं आता आपल्याला संग्राम मांजरेकर सर थोडंसं आता कानमंत्र देताना पाहायला मिळत आहेत. आज आदित्य शिंदे तरी पाहिजे होता. बरोबर आहे, प्रत्येक खेळाडूची गरज लागते प्रत्येक मॅचला, प्रत्येक स्पर्धेला. काय म्हणाले प्रतीक सर? आज भरपूर कमेंट येतात की आज असलम पाहिजे होता, आज त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतो आहे आदित्य शिंदे तरी पाहिजे होता. काय म्हणाले याबद्दल? नाही, खरंच आज आत्तापर्यंत मी म्हणेल डिफेन्सने आय पी एलच्या निराश केलं आहे आपल्याला. कारण ज्या इंडियन नेव्ही संघाचा जर का डिफेन्स पाहिला ना सर, तर आत्तापर्यंत 10 गुण इंडियन नेव्ही संघाने डिफेन्समध्ये मिळवलेले आहेत. तर आय एस पी एल संघाने केवळ 2 गुण डिफेन्समध्ये मिळवलेले आहेत. म्हणजे 8 गुणांची तफावत ही फक्त डिफेन्समध्ये पाहायला मिळते आत्तापर्यंत या सामन्यामध्ये. वैभव रबाडे त्यांनी कालच्या दिवसामध्ये सर 9 पॉईंट टॅकल केले होते. आजच्या दिवसामध्ये त्याच्यासमोर 0 पॉईंट पाहायला मिळतोय. रणगाडा कुठेतरी आज थांबला असं वाटतं, कुठेतरी चिखलात अडकलाय. परंतु या चिखलातनं आहे ना, मोठ्या मोठ्या चिखलातनं रणगाडे बाहेर आलेत. वैभव रबाडे देखील आपल्या टीमला या चिखलातून बाहेर काढणार. काय म्हणाल? नक्कीच बाहेर काढावंच लागणार आहे. कारण जर का बाहेर नाही ना काढलं तर दलदलीत फसत जावं लागणार आहे. आणि ते वैभव ऐकणार आहे कुठे? वैभव मैदानावरती फेकून देतो मैदानाच्या बाहेर. हिमांशूला काय जबरदस्त टॅकल समोरून जाऊन ब्लॉक केलं आणि तितका चांगला सपोर्ट देखील वैभवला मिळाला मैदानावरती. नक्कीच या ठिकाणी आपल्याला पहिला पॉईंट वैभवच्या खात्यात जाताना पाहायला भेटेल. वैभव रबाडेच्या एक टॅकल पॉईंट पाहायला भेटेल. सुरुवात केली आहे जर्सी क्रमांक 4 वैभव रबाडे ऑन फायर. खेळावे लागणार वैभव. आज तुला तुझी ताकद खऱ्या अर्थाने दाखवावे लागेल इंडियन नेव्ही विरुद्ध. मोठा लीड नाही आहे, 15चा लीड आहे. पहिली सेमीफायनल पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. बंड्या मारुती सेवा मंडळ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी महोत्सवानिमित्त अखिल भारतीय पुरुष प्रथम श्रेणी ही कबड्डी स्पर्धा पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 9 मध्ये रोहन केकन यांनी पहिला पॉईंट त्याच्या खात्यामध्ये ऍड केला आहे. सबस्टिट्यूट खेळाडू आहेत प्रतीक सर या ठिकाणी. नवीन मोहरा पाहायला मिळाला आहे मैदानावरती. उतरवला एस पी एलला आणि चोख कामगिरी पार पडतोय हा रोहन केकन मैदानावरती. आणि भरत सुद्धा आलाय डू ऑर डाय साठी. भरतला या चढाईमध्ये थांबवावं लागेल. डिफेन्सची पूर्णपणे जबाबदारी असणार आहे वैभव वरती. परंतु इथे सुंदर अँकल होल्ड पाहायला मिळालाय गिरिराज सिंग कडून. काय जबरदस्त अँकल होल्ड. वैभव रबाडेचा देखील तेवढा चांगला सपोर्ट. आणि आपण म्हणत होतो आय एस पी एलला डिफेन्समध्ये काम करावं लागेल आणि काम करताना पाहायला मिळतो आय एस पी एल संघ डिफेन्समध्ये करणार कमबॅक करणार. काही हरकत नाहीये. 14चा लीड आहे फक्त. चढाईसाठी जर या ठिकाणी पाहायला मिळतो नीरज मिसाळ रायगडचा टायगर. चढाई करताना आज खेळावे लागेल. कालचा दिवस पुन्हा कॉपी पेस्ट करावे लागणार. नीरज कमॉन फाईट यार. चांगला खेळ करावे लागणार. नीरज मिसाळ ऑन फायर पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी नागपूरला पाऊस पडला जातोय. शिवशाही ट्रॉफी या ठिकाणी थोडीशी स्टॉप केली जाते. पाऊस पडतोय नागपूरला. उगाच या खेळाडूला सर रायगडचा टायगर म्हणत नाहीत. हा खेळाडू शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून येतो. हा शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मावळ्यासारखाच मैदानावरती खेळतोय. किरण लाड आपले कोणी फॅन आहेत, आपले चाहते आहेत, ते म्हणतात की एकच आवाज प्रतीक सरांचा आवाज. मला वाटतं की उद्याच्या दिवसामध्ये जर त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला तर त्यांना कुठेतरी उद्या महाड बिहाडमध्ये जेवाय घेऊन गेलं तर काही हरकत नाही आहे. सलग त्यांचा 4 दिवस तुम्हाला सपोर्ट पाहायला मिळतो आहे.
नाही, प्रेक्षक वर्गाचे आभार असणार आहेत सर. केवळ मलाच नाही तर आपल्या संपूर्ण कॉमेंटर पॅनलला ज्या पद्धतीनं आतापर्यंत यूट्यूब लाईव्हला सांभाळून घेतलंय आमच्या सर्व क्रीडा रसिकांनी. क्रीडा रसिकांचं देखील कौतुक असणार आहे की आतापर्यंत एक सुंदर सामना पाहायला मिळतोय आणि हाफ टाइम पर्यंतचा खेळ पाहायला मिळतोय. युवा पलटण 16 तर इंडियन नेव्ही 28. ओके, मी बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं सन्मानाकडे आपल्याला घेऊन जातोय. मित्रांनो, प्रो कबड्डीच्या सीझन 6 आणि 7 मध्ये ज्यांना आपण पाहिलं ते यू मुंबई संघाकडून, सीझन 8 आणि 9 मधून ज्याला पाहिलं आपण जयपूर पिंक पॅन्थर्सकडून, आणि सीझन 10, 11 आणि 12 जे यूपी योद्धाचे कोच राहिले. आजच्या कार्यक्रमाचे असणारे अतिथी उपेंद्रजी मलिक यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो. विनंती आहे, बंड्या मारुतीच्या वतीनं आपण उपेंद्र मलिक यांना आपण सन्मानित करत आहोत. रिक्वेस्ट है देसाई सर, आप उपेंद्र जी को सम्मानित करें बंड्या मारुति के मंच पर. जरा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. उपेंद्र मलिक यूपी योद्धा. यानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जातोय. ज्यांना पण यू मुंबाकडून सीझन 8 आणि 9 मध्ये पाहिलं, सीझन 10ला पटना पायडर्सकडून पाहिलं आणि पुन्हा 11 आणि 12 सीझनला यू मुंबाकडून पाहिलं, ते यूपी योद्धाचे कोच आदरणीय अनिलजी चपराणा यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. अनिल जी, आपका तहे दिल से स्वागत है बंड्या मारुति के मंच पर. आपको यहाँ पर सम्मानित किया जाता है. आणि 28 गुण फलक फक्त 12 गुणांची आघाडी घेतलेली या संघाकडे ISPLची पिटाई भरून काढण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणजे तर ISPL 16 केलेली 28 गुण फक्त आणि फक्त 12 गुणांची आघाडी आता इंडियन या संघाकडे. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सन्माननीय नितीनजी विचारे यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. नितीनजी विचारे, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सन्मान नितीनजी विचारे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आत्तापर्यंतचे चुरशीची लढाई आपल्याला पाहायला मिळाली. इंडियन नेव्ही विरुद्ध ISPL. इंडियन नेव्ही 28 तर ISPL 16. आतापर्यंत फर्स्ट हाफ मध्ये आपण कामगिरी पाहिली आहे. स्पर्धेच्या निमित्तानं युवा पलटणने आतापर्यंत चढाईमध्ये 12 गुण मिळवले तर इंडियन नेव्ही संघाने चढाईमध्ये 13 गुण मिळवले. तर टॅकल पॉईंटचा जर विचार केला तर फार मोठी तफावत जाणवते या ठिकाणी. युवा पलटणने आतापर्यंत 4 गुण डिफेन्समध्ये मिळवले तर इंडियन नेव्ही संघाने 10 गुण डिफेन्समध्ये मिळवले. तर 4 गुण हे ऑल आऊटचे या ठिकाणी इंडियन नेव्ही संघाला मिळाले पाहिलेत. आणि चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चढाईसाठी. इंडियन नेव्ही संघाचा खेळाडू एक नवा खेळाडू आहे, नवा मोहरा आहे इंडियन नेव्हीकडून उतरवण्यात आलेला मैदानावरती. बोनसचा अटेम्प्ट आहे, बोनस गुण मिळवतोय. पुन्हा एकदा चढाईसाठी नीरज रायगडचा ठाण्या वाघ मैदानामध्ये उतरलाय. हीच संधी असेल लोन मारून घ्यायची. सुरजित आहे एका बाजूला, जर्सी क्रमांक 10 मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय आणि सेल्फ आउट होताना पाहायला मिळतोय. थोडी चुकी झाली नीरज कडून, थोडी नाही जास्त चुकी झाली. या ठिकाणी संधी होती अटॅक मोठा करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पहा सुरजित नरवालने देखील तसाच छलाकी, याला दिमाग म्हणतात, ते दिमाग वापरला, थोडीशी हुलपट्टी दिली आणि तिथे नीरज मिसाळ सेल्फ आउट होताना पाहायला मिळतोय. नाही, क्रुशल मुमेंटवर नीरज मिसाळची ही चुकीची चढाई म्हणावी लागेल. कारण लक्ष ठेवावं लागेल, तुम्ही या सामन्यामध्ये अशा चुका करू शकत नाही. नक्कीच, कारण की हीच संधी होती ना प्रतीक सर लोन मारायची. हा जर लोन पडला असता तर कुठेतरी पुन्हा एकदा मॅचमध्ये आले असते. पुन्हा 15च्या आघाडी आपल्याला पाहायला भेटेल टीम इंडियन नेव्ही.
15 गुण आहेत त्यांच्याकडे, आणि 15 गुणाची आघाडी पाहायला भेटेल. पुन्हा एकदा मैदानावरती आलं कोण तर स्ट्राईक रेडर म्हणून जो आत्तापर्यंत आपल्याला इंडियन नेव्ही संघाचा पाहायला मिळाला हिमांशू हा मैदानावरती आला एका चुकीमुळे. कोणाच्या तर नीरज मिसाळच्या. ती चुकी करणं गरजेचं नव्हतं नीरजसाठी, परंतु ठीक आहे अजून सामना संपलेला नाही आहे. फक्त 15 गुणांची आघाडी आहे. ही 15 गुणांची आघाडी सुपेश सर आपण काल पाहिलेलं आहे की कशी बदलते आणि बदलताना देखील मैदानावरती पाहायला मिळते. डिफेन्स चांगलं खेळणं या सामन्यामध्ये ISPL संघाचा गरजेचं आहे. चालणं तर बरोबर आहे, परंतु या ठिकाणी कोल्हापूरचा रणगाड आता फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतो. वैभव रबाडे ऑन फायर येताना पाहायला मिळतोय. पहा जर्सी क्रमांक 20 मध्ये पाहायला भेटेल खेळाडू किशोर जट. किशोर संधी असेल घ्या लोन मारून. लोन मारला तरच या ठिकाणी तुमचा चांगला परफॉर्मन्स होईल. मारला रे मारला, एक गुण मारला. काय जबरदस्त गुण मिळालाय. सुरजित सारख्या एक्सपिरियन्स खेळाडूला या ठिकाणी बाद केलंय. सुशांत मालुसरे सांगतात आपल्याला की चांगलं उत्तमरित्या समालोचन चालू आहे. प्रत्येक खेळाडूची तंतोतंत तुम्ही माहिती देताय आम्हाला, त्यामुळे त्यांना देखील कळतंय कुठला खेळाडू कुठून खेळतोय, खेळाडूचं नाव काय आहे, काय त्यांनी पोझिशन आतापर्यंत बनवली आहे स्वतःची. त्यामुळे धन्यवाद तुमच्या सर्वांचा. विशेष सुशांत मालुसरे. हिमांशू आणि एक्सपिरियन्स नाहीये, परंतु वैभव रबाडे सारख्या मोठ्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. चढाईसाठी पुन्हा एकदा नीरज मिसाळ. दोन्ही स्ट्राईक रेडर या ठिकाणी इंडियन नेव्हीच्या मैदानावरती आलेले आहेत. आता नीरजसाठी ही चढाई महत्वाची आहे आणि जंप मारलेली आहे. नीरजने खांद्यावरती हात ठेवून या ठिकाणी काय सुपर जंप आहे म्हणावी लागेल. अतिशय सुंदर प्रिडिक्शन केलं होतं की हा खेळाडू माझ्या पायात जाणार आहे, त्यामुळे अगोदरच त्या खेळाडूच्या खांद्यावरती हात ठेवून निर्णायक क्षणी जंप मारली आहे सर. नक्कीच नक्कीच या ठिकाणी बोनस दिले. या जर्सी क्रमांक 2चा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला हिमांशू. बोनस पॉइंटर घेतलाय, परंतु तुम्हाला टच करावे लागेल. टच करून एक पॉइंट मिळवला तर तुमचा एक खेळाडू पुन्हा आपल्याला कोर्टमध्ये पाहायला भेटेल. आणि क्या बात आहे, क्या बात आहे. या ठिकाणी हिमांशू इंडियन नेव्हीचा खेळाडू जर्सी क्रमांक 9चा रोहन केकन याला बाद करताना पाहायला मिळतोय. या चुका तुम्ही मैदानावरती नाही करू शकत सर. या सिच्युएशनला या मॅचला तुम्ही अशा मोठ्या मोठ्या चुका नाही करू शकत. जर आता लोन पाडण्याची संधी होती ISPL कडे, परंतु ती संधी गमावली आहे. सर्वात मोठा खेळाडू मैदानावरती आलाय भरत. भरत आता सामना सहजासहजी सोडणार नाहीये. या ठिकाणी लॉक केलं डबल थायोल जागेवर लॉक केला आणि 1 पॉइंट नाही भेटलाय सर. त्या ठिकाणी 2 पॉइंट भेटले. 2 पॉइंट इंडियन नेव्ही या ठिकाणी चांगला टॅकल करताना पाहायला मिळतोय हिमांशू. मी म्हटलं ना भरत मैदानावरती आला की तो सामना स्लो करणार, तो सामना स्वतःच्या पद्धतीने चालवणार. आणि भरत आता सामना तसाच चालवतोय, वेळ घालवतोय. पाजी देखील तिकडे आपण स्क्रीनवरती पाहतोय. पाजी तयार होत आहे चढाईसाठी. का पाजी सारखा खेळाडू मैदानावरती ISPL संघ घेणार आहे काय पाहावं लागणार आहे. नीरज मिसाळ पुन्हा एकदा चढाईसाठी पुन्हा एकदा ची संधी असणार आहे नीरजसाठी. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा प्रतीक सर तुमच्यासाठी किरण लाड तर वारंवार कमेंट करताना पाहायला मिळत आहेत. चांगली कमेंट येते त्यांच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी आणखीन एक कमेंट आले माझ्यासाठी. अक्षू 2216 सुपेश सरांचा पण व्हॉइस कडक आहे. धन्यवाद अक्षू 2216. आपले विशेष आभार आम्ही व्यक्त करतो की आपण देखील आम्हाला थोडं प्रोत्साहन करता, त्यामुळे आम्ही समालोचन करताना आम्हाला ऊर्जा मिळते. धन्यवाद सर. हिमांशूने आजच्या सामन्यामध्ये सामना पूर्णपणे बदलवला, कारण शेवटचा चढाई पट्टू राहायचा, परंतु अजूनपर्यंत हिमांशूने ऑल आउट ISPL संघावरती येऊ दिला नाहीये. प्रेक्षक चिडलेत आज. आपले प्रेक्षक चिडताना पाहायला मिळतात. जर्सी क्रमांक 20ला सरळ बोलतात की बाहेर काढा. असं कसं बाहेर काढणार? खेळाडू आहे तो, चुका माणसाकडनं होतात, कमबॅक होईल त्यात काही शंका नाही आहे. परंतु इथं नीरज मिसाळ खेळतोय मित्रांनो. तो जरूर फ्लॉप आहे ना, तर त्याला नीरज मिसाळ सगळं भरून काढणार. काळजी करू नका. किशोर जट पण येणार फॉर्म मध्ये, काळजी करू नका. परंतु इथे लोन पडतोय का नाही पडतोय ते पण अजून कळत नाहीये. पडायला येतो. संधी आहे, संधी गमावली आहे. संधी 3 वेळा तुम्हाला संधी आली होती, परंतु संधी पुन्हा एकदा गमावली आहे. हिमांशू काय मैदानावरती खेळ करतोय. 3 वेळा ऑल आउटची संधी आली होती या ठिकाणी ISPL कडे.
3 वेळा संधी गमावली आहे. एकटा नीरज मिसाळ काय करणार आहे मैदानावरती चढाई करून करून. जवळपास 9 पॉईंट नीरजने आतापर्यंत चढाईसाठी मिळवलेल्या सुपर रेडकडे गौडदौड करतोय, परंतु डिफेन्स आज काही साथ मिळत नाही. आणि या चढाईमध्ये मात्र सुपर 10 पूर्ण करतोय नीरज मिसाळ आतापर्यंतच्या सामन्यामध्ये. धन्यवाद. यावर दीपेश जाधव याने देखील सांगितलं सुपेशदा क्रिकेट सोबत कबड्डीची देखील मस्त कॉमेंट्री दादा. धन्यवाद. आपलं तर नक्कीच ओळख जर पहिली पाहिली तर आपण क्रिकेटचे सर्वोत्कृष्ट समालोचक आहोत, परंतु भांड्या मारुतींनी जी मला संधी दिली आहे ना त्यांचा पुन्हा मी विशेष आभार व्यक्त करेन. पहिल्या दिवशी जरूर माझ्याकडनं प्रतिकडनं थोड्याशा चुका झाल्या होत्या, परंतु त्यानंतर प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं ना त्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळाली आहे. चढाई करताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय हिमांशू. आत्ता झालं काम. नाही 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 हिमांशू जर्सी क्रमांक किती 20. करेल सर, किती करेल एका संघासाठी हिमांशू. काय करायचं बाकी ठेवलंय त्याने. पूर्ण आपली लढत दिली आहे हिमांशूने. हिमांशूचं कौतुक असणार आहे सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं तो आतापर्यंत खेळलाय. आणि सबस्टिट्यूट या ठिकाणी केलं गेलं आहे. पाजी मैदानावरती आलेत. पाजी हा सामना बदलतील का सुपेश सर. ज्युनियर नॅशनल खेळाडू आहेत ते. जर्सी क्रमांक 18. संग्राम मांजरेकर सर या ठिकाणी प्रशिक्षण करतायत. स्क्रीनवरती पाहायला मिळतोय हा नन्ना मुन्ना. उद्याचं कबड्डीचं भविष्य जबरदस्त आज या खेळानं प्रभावित केलंय. अनेक आज चाहते या खेळाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपले आई वडील या छोट्या मुलांना घेऊन मैदानावरती येत आहेत, दाखवत आहेत कबड्डी खेळ कसा असतो. आणि दोन्ही प्रशिक्षक या ठिकाणी कानमंत्र देत आहेत या सामन्यामध्ये. खूप महत्त्वाचा सामना आहे हा. पुन्हा एकदा चढाईसाठी भरत आला. परत ना आत्ता सामना स्लो केलाय. फार मोठी आघाडी आहे 15 गुणांची. आणि असं तुम्ही निष्काळजीपणाने जर डिफेन्स चालू ठेवलात ना तर भरतला वेळ नाही लागणार सुपर 20 करायला. प्रतीक सर इथे लोन मारून देखील तरीही या ठिकाणी आता आपल्याला 17 गुणाची आघाडी इंडियन नेव्ही संघ पाहायला मिळतो. या ठिकाणी ग्रीन कार्ड दाखवलं जाते जर्सी क्रमांक 13चा खेळाडू नितेश यांना. जितेश शिरवाडकर सर यांच्याकडून चुकी केली असेल त्यामुळे नक्कीच या ठिकाणी जितेश सरांनी देखील त्यांना दंडित केलंय, पॅनलाइज केलंय. त्यांनी माफी देखील मागितली जर्सी क्रमांक 13 कारण की ते इंडियन नेव्हीचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा चला 2 पॉइंट. नीरज खेळावे लागणार, नीरज भिडावे लागणार, नीरज लोळावे लागणार. जे काय ते आज नीरज तुला करावे लागणार आहे. जागा मिळाली त्यानंतर नीरजने 2 गुण या ठिकाणी प्रॉपर मिळवताना पाहायला मिळतोय. नीरज मिसाळ तू भावा गेम फिरवू शकतोस, परंतु इकडनं भरत देखील फिरवतोय. नीरज कसा सुटला माहितीये सर. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या मिठीतून सुटले ना तशा पद्धतीनं नीरज मिसाळ रायगडचा टायगर मागाच्या चढाईमध्ये सुटलाय आणि 2 गुण मिळवलेत. आणि या चढाईमध्ये देखील गुण मिळवतोय. आपले वैयक्तिक 13 गुण मिळवतोय आतापर्यंत नीरज मिसाळ. अतिशय उत्तम कामगिरी करतोय, परंतु डिफेन्स ISPLचा डिफेन्स काही मैदानावरती चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत नाहीये. नक्कीच या ठिकाणी जर्सी क्रमांक 18 मध्ये आपल्याला जित सिंग मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो, खेळताना पाहायला भेटेल, परंतु येथे चढाई करताना पाहायला भेटेल जर्सी क्रमांक 8 मध्ये भरत हुड्डा. आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न चुकी केली आहे या ठिकाणी घाई केली आहे जर्सी क्रमांक 16 ने. गरज नसताना या खेळाडूने पकड करण्याचा प्रयत्न केला. आता इथे चढाई करताना पाहायला भेटेल चकदे फट्टे. पाजी जो बोले सोनियार जय श्री अकाल. एकदा होऊन जाऊ द्यात या महाराष्ट्रासाठी, होऊन जाऊ द्यात गुणांची चढाई. बोनसचा अटेम्प्ट आहे पाजींचा. काय होईल. सुरजित सारखा एक्सपिरियन्स खेळाडू मैदानावरती. पाजीनं थांबवेल का. आणि पाजी मैदानावरती गुण मिळवतात. काय जबरदस्त पाजी, लय भारी. आतापर्यंत भरतने देखील सुपर 10 पूर्ण केलेलं आहे. हिमांशूची देखील चांगली साथ मिळाली आहे, 9 गुण मिळवलेत. तर नितेशने देखील टॅकलमध्ये 3 गुण मिळवलेले आहेत आणि सुरजितने देखील टॅकलमध्ये 3 गुण मिळवलेले आहेत.
नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर सुशांत मालुसरे देखील सांगतात बंड्या मारुती संघाने तुम्हाला जे समालोचन करण्याची संधी दिली आहे ना त्याचं तुम्ही दोघांनीही सोनं केलंय. तर धन्यवाद या ठिकाणी पुन्हा तुमचे सुशांत मालुसरे सर, तुमचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. असंच प्रोत्साहन आमचं वाढवत राहा. कारण की कबड्डी हा खेळ असा आहे ना की आतापर्यंत तुम्ही लाईव्ह जरूर स्पर्धा पाहिलात, पण जोपर्यंत तुम्हाला तिथे कॉमेंट्री नसेल ना तर तुम्हाला ती स्पर्धा बघायला मजा येत नाही आहे. परंतु ही महत्त्वाची स्पर्धा होती. ऑल इंडिया कबड्डी स्पर्धा सर्व आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय कबड्डी खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणून तिथे कुठेतरी आपण पाहिलं तर बंड्या मारुतींनी संधी दिली आणि त्या संधीचं नक्कीच आम्ही थोडं काय होईना मग सोनं केलं आहे. डिफेन्सने आय एस पी एलच्या आज थोडंसं निराश केलं आहे सर. एकीकडे आय एस पी एलच्या डिफेन्सनं 12 गुण मिळवले तर आय एस पी एलच्या डिफेन्सने 5 गुण मिळवले तर इंडियन नेव्हीच्या डिफेन्सने 12 गुण मिळवलेले आहेत. अतिशय चुकीची कामगिरी आत्तापर्यंत आय एस पी एल संघाकडून पाहायला मिळाली आहे. दर्जा पाहायला मिळतोय, कबड्डीचा दर्जा पाहायला मिळतोय. काय असतो ना मित्रांनो, ते मुंबईत बंड्या मारुती सेवा मंडळाने दाखवून दिलंय की कबड्डीचा दर्जा काय असतो ते, आणि इथे देखील दर्जा दाखवताना पाहायला मिळतोय भरत हुड्डा. थांबायचं नावच घेत नाहीये. बऱ्याच चमकतोय. भरतकडे एक्सपिरियन्स आहे मोठ्या स्पर्धा खेळायचा, प्रो कबड्डीचा एक्सपिरियन्स घेऊन तो आज बंड्या मारुतीच्या या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. आणि तो एक्सपिरियन्स सुरजित एक्सपिरियन्स काय असतं ना त्या चढाईमध्ये पाहायला मिळालं. सुरजितकडून काय जबरदस्त डिफेन्स केला आहे. एकट्याने खेळाडू थांबवला आहे, पाठीवरती हात मारून फिरवलं आहे अक्षरशः या एस पी एलच्या खेळाडूला. ॲड्रेस कुठे आहे तर तुम्हाला यावेळेला गेली स्पर्धा पाहण्यासाठी लोअर परत स्टेशनला उतरा किंवा करी रोड स्टेशनला उतरा. तिकडनं श्रमिक जिमखाना कोणाला विचारा डिलाई रोड, तिथे आपल्याला ही स्पर्धा विनामूल्य पाहता येईल. कुठलाही तिकीट घ्यायचं नाही आहे, कुठलेही पासेस घ्यायचे नाही आहेत. एकदम तुम्हाला VVIP गॅलरी तो उपलब्ध करून दिली बंड्या मारुती सेवा मंडळाने. या मैदानामध्ये बसून पहा ही स्पर्धा कशी वाटते ती, काय दर्जा स्पर्धेचा ना तुम्हाला इथून येऊन पाहायला भेटेल. यासाठी एक छावा चित्रपटातील एक डायलॉग बोलू का? नक्कीच सर. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. या ठिकाणी खेळावे लागणार या खेळाडूला, नीरजला भिडावे लागणार. खेळ नीरज, बिनधास्त खेळ, जे होईल ते होईल, ते शेवटी बघायचं आहे. परंतु इथे तुझा परफॉर्मन्स, इथे प्रेक्षकांच्या टाळ्या हे तुझं महत्त्वाचं शस्त्र आहे. प्रेक्षक जोपर्यंत नीरजला या ठिकाणी सपोर्ट करतील ना तोपर्यंत नीरज मिसाळ दमदार कामगिरी करताना पाहायला भेटेल या मैदानामध्ये. नक्कीच सर. प्रेक्षकांनी आत्तापर्यंत नीरजला डोक्यावरती घेतलं आहे, कारण आपण स्टेडियममध्ये पाहू शकतोय अनेक प्रेक्षक ज्या ज्या वेळेला नीरज चढाईसाठी जातोय त्या त्या वेळेला टाळ्या वाजवत आहेत. त्याच्या प्रत्येक चढाईच्या गुणावरती या ठिकाणी टाळ्या वाजल्या जात आहेत. नीरजने मुंबईकरांचं मन जिंकलंय, महाराष्ट्रवासियांचं मन जिंकलंय. काल आपल्याला पाहायला मिळालं नीरजच्या इंटरव्ह्यूमध्ये ॲलन सर बोलले की नीरज फक्त आता रायगडचा नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्राचा झाला आहे. आणि पाजी जबरदस्त खेळ, जीत सिंग मैदानावरती धमाल करतोय. एक सुंदर बोनसचा अटेम्प्ट केला, मागून डॅश करण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर इस्केप केलं मिड लाईन पर्यंत जीत सिंगने. आणि या ठिकाणी ही गरज आहे आय एस पी एलची, कारण कव्हर कॉम्बिनेशन चांगलं खेळणं गरजेचं आहे. काय जबरदस्त अँकल होल्ड आणि तेवढा चांगला देखील सपोर्ट देखील मिळाला आहे. असंच एकत्र येऊन खेळावं लागेल आय एस पी एलला जर हा सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा नीरज मिसाळ. नक्कीच ऋषिकेश पाटील यांनी देखील आपल्यासाठी कमेंट केली आहे. आपल्या दोघांचा समालोचनाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार देखील होतोय. खरी गोष्ट आहे ही, कारण की आपण अद्यापही अधूनमधून एकदा केलं असेल एक हिंदीमध्ये, बाकी संपूर्ण आपल्या भारतामध्ये आता हा मराठी आवाजच ऐकायला जातोय. गर्व आहे आम्हाला मराठी असल्याचा. पाटील साहेब धन्यवाद, आपल्या देखील विशेष आभार. पाटील साहेब लाभले आम्हा सौभाग्य बोल तो मराठी, जात पात्र धर्म आमुचा जाण तो मराठी. काय जबरदस्त खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. मराठीचा आज खऱ्या अर्थानं संपूर्ण देशभर या ठिकाणी गौरव केला जातोय. कालच महाराष्ट्र दिन पार पडलाय आणि त्याचंच औचित्य आहे ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ही होणारी भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे, ही मुंबई आपली आपली आणि इथे आवाज आहे. आणि नीरज मिसाळ आपला आवाज आणि आपला डंका या ठिकाणी वाजवतोय. लॉबीचा आत्तापर्यंत उत्तम जर का कोणी काम केलं असेल, त्याचा फायदा उठवला असेल तर तो नीरज मिसाळने.
हे मला आवडलं प्रतीक सर, तुम्ही बोललात ना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य होतं, ही मुंबई आपली आपली आणि इथे आवाजही आपलाच चालणार. पुणेकर थांबू नका, पुण्यातले कोण कोण आहेत लगेच या पटापट सांगा आम्ही पुण्यातले आहेत म्हणून. Yes, support केला जातोय. स्टेडियम मधून टाळ्या वाजतायत आज सर. अं, हो हो थांबवलंय का? होय थांबवलंय. इथे कुठेतरी ताकद कमी पडली. रिंकूचा एक्सपिरियन्स आणि त्याची ताकद कामाला आली रिंकूसाठी. नक्कीच या ठिकाणी रिंकू सिंग यू मुंबाचा डिफेंडर राईट कॉर्नर आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सुपर टॅकल होताना पाहायला मिळतोय. 2 पॉइंट भेटले जातात इंडियन नेव्ही या संघाला. IPL 34 16 गुणाची आघाडी या ठिकाणी पाहायला भेटेल इंडियन नेव्ही. ह्याच्या पुढे फक्त मित्रा रोतरफोर्ड, याच्यानंतरची दुसरी सेमीफायनल आहे. याच्या पुढची दुसरी फायनल आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजे, पण इथे जर्सी क्रमांक 18 जित सिंग प्रेक्षकांची मन जिंकताना पाहायला मिळतोय. अरे पाजी होताच कुठे भावा, लढलाय छाव्यासारखाच. जीते की चाल और जीत की चाल उस पे संदेह नहीं करते. छी, चांगला खेळताना पाहायला मिळतोय. सावंत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. बंडामारुती सेवा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय आमदार महेशदादा सावंत आले. आमच्या ते पुणेकर पण आलेत. पुणेकर कसले मागे थांबतात आमचे, करणा सपोर्ट आता आपल्या महाराष्ट्राचा पुण्याचा संघ आहे. आतापर्यंत नीरजने 16 गुण मिळवलेत. ओ 2 वेळा सुपर टॅकल. मित्रांनो प्रेक्षकांनो 2 वेळा सुपर टॅकल उडाला होता, परंतु पडल्यानंतर बॅलेन्स गेला पूर्ण बॅलेन्स गेला. आणि जर्सी क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो रोहित तोमर संधी देत नाहीये. 52-35 असं गुणफलक मित्रांनो पाहायला मिळत आहे. बॅलन्स गेल्यावरती काय होतं नाही आता पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं बॅलन्स थोडासा मिसबॅलन्स झाला नीरज, आणि 2 गुण मिळाले इंडियन नेव्हीला. फार मोठी तफावत पाहायला मिळते या ठिकाणी. 13 गुणांची आघाडी आहे इंडियन नेव्हीकडे. आतापर्यंत 16 गुण नीरजने चढाईमध्ये मिळवलेत, परंतु डिफेन्सला चालावं लागेल. असंच करून नाही चालणार. 3 सुपर टॅकल झालेत आतापर्यंत या ठिकाणी. फर्स्ट हाफ नंतर सर. प्रतीक सर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी वेळ किती उरलाय? शेवटचे फक्त 2.5 मिनिटं उरलेत आता. आणि जवळ जर पाहिलं तर विजयाकडे वाटचाल करताना संघ इंडियन नेव्ही आपल्याला पाहायला मिळतोय. आज 5000 प्रेक्षकांचा हा सामना पाहतायत. कडलक म्हणावे लागेल. एकटा किती खेळणार? बरोबर आहे रोहित, एकटा किती खेळणार. सपोर्ट आज ह्याचा देखील पाहायला भेटला नाही आपल्याला. रविकुमारचा, किशोर जटचा. एकटा खेळाडू किती खेळणार? सलग 4 दिवस या खेळाडूने मैदान गाजवून ठेवलं. तो आज नीरज मिसाळ, रायगडचा टायगर. या ठिकाणी पकड जरूर होते मित्रांनो, परंतु वेळ आता खूप कमी आहे. आणि ह्या 2 मिनिटांमध्ये प्रतीक सर वाटतं का एवढा लिडिंग काढू शकतात? नाही, फार मोठी लीड आहे ही. परंतु मला असं वाटतं की सुपचे सर की या ठिकाणी संग्राम मांजरेकर सरांनी जीत सिंगला या अगोदर उतरवणं मैदानावरती गरजेचं होतं, कारण थोडाफार आता उशीर झालेला आहे. जीत सिंगची एंट्री थोडी उशिरा आलेली आहे. जीत सिंगच्या या उशिरा एंट्रीमुळे पिछाडीवरती पडला आहे IPL संघ. निदान रेषेवरती खेळवलं जातं भारतसारख्या मोठ्या खेळाडूला. जर का या चढाईमध्ये मात्र बाद केलं गेलंय. प्रयत्नांची शर्त केली जाते. मला वाटतं हा तफावत कुठला आहे माहिती आहे का सर? जे सुरुवातीला आहे ना, जे नितेश कुमारने ज्या वेळेला IPLला संधी होती की त्यांच्यावरती लोन टाकायची, त्यावेळेला तब्बल 6 एक्स्ट्रा गुण मिळाले इंडियन नेव्ही संघाला. आणि आत्ता देखील जे 3 सुपर टॅकल झाले ना, त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली या सामन्यामध्ये IPL संघाला आतापर्यंत. नक्कीच निर्णायक क्षण फक्त शिल्लक आहेत. 41-56 असं गुणफलक मित्रांनो आपल्याला पाहायला भेटेल. हात पकडला तरी सुटतो, पाय धरला तरी पळतो, कबड्डी खेळाडू आहे मी, कधीच हार मानत नाही. नीरज मिसाळ. औपचारिकता शिल्लक आहे या ठिकाणी. 1 पॉईंट भेटला जाईल जर्सी क्रमांक 2 मध्ये. हिमांशू आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास सामना संपण्याच्या दिशेने आहे. आणि काय निर्णय
अजून एक चढाई मला वाटतं बाकी असावी. चढाईसाठी कोण गेलाय? हिमांशू. काय जबरदस्त खेळला आजच्या सामन्यामध्ये हिमांशू. या खेळाडूचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या पद्धतीने हिमांशूने आज खेळ केलाय ना, भरतला साथ दिली ना, सॅल्यूट आहे या खेळाडूला. हिमांशूने प्रभावित केलंय आतापर्यंत या सामन्यामध्ये आणि टाळ्या वाजल्या जात आहेत. ISPL साठी आणि इंडियन नेव्हीसाठी देखील लढला ISPL आज देखील संघ सुप्ते सर. बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय प्रथम श्रेणी